नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना आणि शेतकरी पुत्रांना सस्नेह नमस्कार। सरांनी विचारलं की शेतकरी टिकला पाहिजे म्हणजे नेमकं काय, शेतकरी टिकला पाहिजे यासाठी काय करता येईल। तर शेतकरी हा किती महत्त्वाचा अविभाज्य भाग आहे आपल्या सर्वांचा। म्हणजे आपण जे अन्न खातो ते शेतकऱ्यांनी पिकवलं तरच आपल्याला भेटेल, आणि शेतकरी टिकला तर काय होऊ शकते किंवा शेतकरी जर सक्षम असेल तर काय होऊ शकते हे आपण मागच्या 2 वर्षाखाली लॉकडाऊनच्या काळामध्ये बघितलेलं आहे की सगळे व्यवहार ठप्प होते, फक्त शेती हाच व्यवसाय चालू होता आणि त्या व्यवसायामुळेच आपण सर्वजण तरलोत। आणि आज आपण जे काही आनंदाचे दिवस बघत आहोत थोडे बहुत ते शेतकऱ्यामुळेच बघत आहोत असं मला वाटते। आणि म्हणून तो शेतकरी जगण्यासाठी, त्या शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज होण्यासाठी, त्याच्या कष्टाचं मोल होण्यासाठी, त्याच्या जे काही उत्पन्न आहे त्याला एक हमी भाव भेटला पाहिजे आणि काहीतरी दिलासादायक त्याला वाटलं पाहिजे। म्हणजे काय असते, रात्री लाईट येते दिवसा नसती, म्हणजे त्यानं रिस्कमध्ये काम करायचं। कुठला व्यवसाय असा आहे की जे रिस्कमध्ये केला पाहिजे असं सरकारला वाटते की फक्त शेतकऱ्याशी संबंधितच सरकार असे निर्णय का घेते मला काही लक्षात येत नाही। म्हणून तो एक महत्त्वाचा विषय आहे की वीज ही दिवसा पाहिजे आणि शेतकऱ्यांना मोफत द्यायचा जे काही सवय लागलेली आहे किंवा लावलेली आहे की काही झालं की मोफत घ्या, अनुदान घ्या, तर ती जी सवय आहे ती शेतकऱ्याला कधीच नव्हती। ती लावण्याचा जो काही प्रकार चालू आहे तो अतिशय वाईट आहे आणि तो अतिशय खेदजनक आहे। आणि त्यानं काय व्हायलं की शेतात लेबर भेटत नाहीत आणि शेतकरी लेबर अभावी म्हणजे अक्षरशः इतका त्रस्त आहे की तुम्ही एका खेड्यात एखाद्या चक्कर मारा आणि तिथं जाऊन विचारा की तुमचा मेन प्रॉब्लेम काय, तर तो म्हणतो की माझा मेन प्रॉब्लेम हा लेबर प्रॉब्लेम। म्हणजे त्यांना काम करायला माणसंच भेटत नाहीत आणि शहराजवळचे जे काही गाव असतील तिथे तर लेबर भेटतच नाही। भेटला तरी इतका आडून बघते की बस आता आज कालचीच गोष्ट की आम्ही विचार करता की सोयाबीन वाळू घालायची, तर सोयाबीनची एक 50 किलोची बॅग काढायची, वाळू घालायची आणि परत तिला शिवायचं, यासाठी 50 रुपये पर बॅग घेत आहे। आता भावाचा असा चाललं की शेतकऱ्याने ते सोयाबीन कशासाठी पिकवलं आहे, म्हणजे त्या रोजगारासाठी पिकवलं आहे की स्वतःसाठी पिकवलं आहे हेच लक्षात येईल। त्या सर्व याचे जे काही चढउतार आहेत हे शेतकऱ्याच्याच मुळावर आलेत असं मला वाटतंय। म्हणून शेतकऱ्याशी संबंधित जे काही निर्णय आहेत ते सरकारनं सकारात्मक घ्यावेत आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जे काही माझं नुसत्या चर्चा झाल्या पण प्रत्यक्ष पाऊल काहीच उचललं गेलं नाही। म्हणून आम्हाला असं वाटतं की शेतकरी टिकला तर जग टिकेल, कारण जगाची सगळी जे काही आहे ती पोट, म्हणजे कारण सगळं आपण सर्वजण पोटासाठीच करतो। आपण आपली शांत सुख नंतर असतात, जेव्हा आपलं पोट भरतं तेव्हाच आपल्याला या सगळ्या गोष्टी सुचतात। म्हणून ज्याच्यामुळे आपलं पोट भरायले तोच व्यक्ती जर सुखी असेल किंवा तोच व्यक्ती जर समाधानी असेल तर आपण सर्वजण समाधानी राहू असं वाटतंय। म्हणून आम्ही एक थीम घेतली की बा शेतकरी टिकला तर जग टिकेल। तर काय काय करता याच्या अंतर्गत तुम्ही? शेतकऱ्यांना म्हणजे चांगले बी बियाणे देणे, जी बोगस बी बियाणे देतात जे काही तथाकथित व्यापारी, ते त्यांनी देऊ नये। तेव्हा म्हणजे ते कोणाकडून अटकावण्यापेक्षा त्यांनी थोडीशी लाज वाटली पाहिजे की आपण कोणासाठी करायचं। म्हणजे शेतकऱ्याला फसवून तुम्ही कोणाला फसवायला, स्वतःलाच फसवायला। तर शेतकऱ्याला तिथून मूळ होते की बी बियाणे बोगस देऊ नये। त्यानंतर जास्त जो काही अफाट मारा जो आहे त्या तणनाशकाचा तो रोखला पाहिजे, कारण त्यानं काय होईल की तुमचे जनावरं जे काय आहेत त्यांना विषबाधा आपोआप होत चालली आणि त्यापासून आपण जे दूध खातो किंवा आपलं जे काही पशुधन आहे ते वीक होत चाललं आहे असं मला वाटते। ज्या काही मधमाशा आहेत त्या कमी व्हायला, या सगळ्याशी संबंधित शेतकरी आहे। म्हणून या सगळ्याला कुठेतरी एक अटकाव घातला पाहिजे। यासाठी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या मित्रांशी चर्चा करून खेड्यापाड्यात जाऊन त्यांना ह्या सगळ्या गोष्टीवर कुठेतरी आळा आणा। सेंद्रिय शेती नुसती करा म्हणून जमत नाही, ते शेतात गेल्यानंतर कळते की सेंद्रिय शेती काय असते। सेंद्रिय शेती सर्वांनाच आवडती, पण उत्पन्नाला तितका हमीभाव भेटला तर त्या शेतकऱ्याला वाटेल की आपलं जेवढं आहे तेवढं बरं आहे। पण तुमचं कधी कांदा चांगला पिकला तर त्याला भाव भेटत नाही, टमाटे चांगले भेटले त्याला भाव भेटत नाही। म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीची कुठंतरी शेतकऱ्याचं अर्थकारण, शेतकऱ्याचं सुखकारण हे सगळं हे आहे। म्हणून ह्या सगळ्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे। म्हणजे आम्ही काही केलं पाहिजे म्हणून असं नाही की बा जे शेतकऱ्यासाठी लढतात ती सुद्धा, आणि जे शेतकरी पुत्र आहेत शहरात आहेत त्यांनीसुद्धा म्हणजे भाजीपाला घेताना शेतकऱ्याकडूनच घ्यावा आणि त्याचा भाव करू नये। किंवा निश्चितच शेतकऱ्याचा तुम्ही जेव्हा घेताल तो तुम्हाला म्हणजे अर्धा किलो असेल तर त्यात थोडंसं जास्तच असते, एक छटाक जास्तच येतो। म्हणून त्याच्याशी भाव न करता, म्हणजे आपण मॉलमध्ये गेल्यावर भाव नाही करत, मॉलमध्ये गेले गपचूप घेतो, म्हणजे तिथं आपल्याला काय स्टँडर्ड काय वाटते कोणाला माहिती, पण शेतकऱ्यासोबत भाव करणे, तोलमोल करणे याच्यात काय मोठेपणा वाटते हे थोडंसं जरा शेतकरी पुत्रांनी थोडासा याचा विचार केला पाहिजे आणि सर्व जे काही लोक आहेत त्यांनी याचा विचार केला पाहिजे की
शेतकऱ्यांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो, म्हणजे प्रत्येक बाबतीत जे काही हमीभाव असेल, जे काही त्याचे जे काही गहू ज्वारी असतील ते तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्याकडून घेऊ शकतो. ते आम्ही आता जे काही झेंडूची फुले अभियान चालू केले त्याच्या माध्यमातून जी काही जनजागृती दिवाळीच्या निमित्ताने आम्ही करतो, तर ती आम्हाला थोडीशी हे वाटते. काय काय कसं आहे झेंडूची फुलाचं अभियान? म्हणजे झेंडूची फुलाला आम्ही काय करतो की बाबा दिवाळीला झेंडूची फुलं येतात भरमसाठ. त्यात काय होते की शेतकऱ्याकडून काही लोक 20 रुपये किलोने विकत घेतात आणि 100 रुपये किलोने विकतात, म्हणजे जे काही व्यापारी असतात. तर ते शेतकऱ्यानंच डायरेक्ट 50 रुपये किलो विकायचे, म्हणजे कमी नाही जास्त. मग शेतकऱ्यांना वाटतं 100 रुपये किलो विकू, आपण कमी विकू नका. आणि आम्ही लोकांना आवाहन करतो की बाबा जे काही ग्राहक आहेत त्यांना आवाहन करतो की तुम्ही ते 80 रुपये किलो 50च्या वरच घ्या, त्याचा भाव जास्त पाडू नका. आणि ते शेतकरी म्हणजे आदल्या दिवशी रात्रीपासून येतात, रात्रभर तिथं थंडीत कुडकुडत बसतात. त्याचा कुठेतरी सकारात्मक विचार करा आणि त्या हिशोबाने त्याला भाव द्या. आम्ही स्वतः म्हणजे महिलांना घेऊन, पुरुषांना घेऊन, तरुणांना घेऊन आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली, मग ते संत वारकरी संप्रदायात काम करणारे लोक असतील, राजकारणात काम करणारे लोक असतील, साहित्यिक असतील, पत्रकार असतील आणि विद्यार्थी असतील, या सर्वांना घेऊन आम्ही, गृहिणी असतील, या सर्वांना घेऊन आम्ही मागच्या 5 वर्षापासून झेंडूची फुले अभियानाच्या अंतर्गत, म्हणजे झेंडूची फुले प्रातिनिधिक आहेत, त्यानंतर भाज्या, त्यानंतर जे काही डाळी असतील, त्यानंतर जे कडधान्य असतील, त्याला देखील तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्याकडून खरेदी करा. मार्केटला जे भाव आहे ते तुम्ही इमानदारीने त्याला द्या, तुम्ही विचारून या मार्केटला आणि त्याच्यानुसार त्याला भाव द्या. असं एक आम्ही आंदोलन, जनजागृती आम्ही करत असतो आणि करत आहोत.